बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 2, बिंदुमती गणिकेचे सत्यबळ. महाराज, एके दिवशी पाटलीपुत्र शहरात मगध सम्राट धर्माशोक काही खेड्यातील काही शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच काही अधिकारी, नोकर आणि मंत्रीगण इत्यादी सर्वांना घेऊन गंगा नदीला आलेला पूर पाहावयास गेला. त्यावेळी गंगा नदीला फार मोठा पूर आला असल्यामुळे ती दोन्ही थडी तुडुंब भरून वाहत होती. आपसात चर्चा चालू होत्या. तशातच सम्राट अशोकाने सर्वांना विचार करावयास लावणारा प्रश्न केला की येथे असलेल्या लोकांमध्ये गंगा नदीचे पाणी उगमाकडे व्हावयास लावू शकेल असा कोणी आहे का? तेव्हा अधिकारी उत्तरले की महाराज, हे कसे काय आहे? एवढे सामर्थ्य कोणाच्या अंगी आहे? त्याच वेळी बिंदुमती नामक एक वेश्या नदीवर आली होती. तिनेही राजाने केलेला प्रश्न ऐकला होता आणि अधिकारी वर्गाने दिलेले उत्तर देखील ऐकले होते. तेथे असलेल्या सर्वांच्याच मुद्रेवरील पाणी पळाले होते. काही लोक आपसात कुजबुजत होते. तेव्हा बिंदुमती गणिकेने मनातच विचार केला की येथे असलेले सर्व लोक उच्च कोटीचे जीवन जगणारे सन्माननीय आहेत आणि मी काय स्वतःचा देह विक्री करून कसे बसे जीवन यापन करणारी, हलकटपणाचा धंदा करून जीवन यापन करणारी एक गणिका. परंतु माझ्या त्या सत्याचा प्रभाव राजाला अवश्य दाखवीन. तेव्हा तिने आपल्यातील सत्य प्रत्यक्ष कृती उतरवले. त्याबरोबर तिच्यातील सत्याच्या प्रतापाने गंगा नदी गरजत व खवळत उगमाकडे उलटी वाहू लागली. तेव्हा सर्व लोक एक दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहतच राहिले आणि विचार करू लागले, आतापर्यंत इकडे वाहणारी नदी उलट्या दिशेने कशी काय वाहू लागली आहे? ते कसे घडले? सरळ वाहत असलेल्या नदीने एकदम आपला वेग उगमाकडे वळविल्यामुळे आपसात लाटांचा टकराव होऊन मोठमोठ्याने आवाज येऊ लागला. तो आवाज व तो मागे फिरलेला प्रवाह पाहून राजाने आश्चर्यचकित होऊन अधिकारी वर्गास विचारले, अरे, ही गंगा नदी आताच्या आताच उलट्या दिशेने वाहू लागली आहे, हे कसे काय घडले? तेव्हा अधिकारी म्हणाले की महाराज, आपल्या पाटलीपुत्र नगरात बिंदुमती नावाची एक वेश्या राहते. आपला प्रश्न ऐकून बिंदुमतीने तिच्या अंगी असलेली सत्यशक्ती गंगा नदीच्या पाण्यावर चालविली. त्यामुळेच ही नदी आता उलट्या प्रवाहाने वाहू लागली. हे ऐकून तिच्यातच असलेल्या शक्तीबद्दल राजास आश्चर्य वाटले आणि तात्काळ तो बिंदुमती वेश्येकडे स्वतः गेला आणि म्हणाला, काय ग, तुझ्या अंगी असलेल्या सत्याच्या प्रभावाने ही गंगा नदी उगमाकडे म्हणजे उलट्या प्रवाहाने वाहत आहे असे लोक सांगतात. हे सत्य आहे का? होय महाराज, पण तुझ्या अंगी हे सत्यबळ कसे आले की तू दुसऱ्या कोणाकडून ऐकून असे खोटे तर सांगत नाही ना? तू प्रत्यक्ष अगदी हलक्या दर्जाने म्हणजे स्वतःचा देह विक्री करून पोट भरतेस. मग तुझ्यात ही शक्ती आली कशी? असे राजाने विचारले. महाराज, हा सर्व माझ्या अंगी असलेल्या सत्याचा प्रभाव आहे, तिने उत्तर दिले. यावर राजा म्हणाला, अगं, पण तू भोळ्या भाबड्या लोकांच्या खिशात हात घालणारी,
त्यांना ठकवून कंगाल करणारी, वाईट चालीची, हलकट अव्वल दर्जाची पापकर्मे करणारी, सद्गुण, संयम आणि मर्यादा सोडून सदोदित वाईट कामे करणारी, सदाचाराची पायमल्ली करणारी, विषय वासनेने अंध झालेल्या मूर्ख लोकांना लुटून जीवनयापन करणाऱ्या स्त्रीच्या अंगी सुद्धा सत्य असू शकते? हे कसे बरे शक्य आहे? महाराज, आपण म्हणालात ते अगदी खरे आहे. आपण वर्णन केलेली कामे करूनच जीवनयापन करणारी मी स्त्री आहे. परंतु तसे असूनही माझ्यात असे एक सत्य शक्तीचे तेज आहे की त्या शक्तीच्या जोरावर मी देवता आणि मनुष्यासह संपूर्ण जगाला उलटून पालथे करू शकते. तिने उत्तर दिले, ते सत्यबळ काय आहे ते मला तरी कळू दे. राजा म्हणाला, महाराज, माझी फी ठरलेली असून तेवढी फी देणारा तो मग क्षत्रिय असो की ब्राह्मण, व्यापारी सेठ असो की कोणी गरीब नोकर किंवा आणखी कोणी असो, त्याची मी बरोबर सेवा करते. मी कोणालाही उच्च किंवा नीच समजत नाही. उच्च नीचतेचे बंधन तोडून माझी फी देणाऱ्याची मी इमानदारीने सेवा करते. महाराज, हीच माझी सत्याची शक्ती आहे. याच सत्यबळाच्या शक्तीने मी गंगा नदीचा प्रवाह उलट्या दिशेने वळविला आहे. ही गोष्ट सांगितल्यावर आयुष्यमान नागसेन पुढे म्हणाले, महाराज, याप्रमाणेच सत्यावर दृढ विश्वास ठेवून कामे करणाऱ्यास कोणतीही कामे करणे अशक्य नाही. महाराज, शिवीराजाने याचकास आपले डोळे देऊन टाकले आणि पुन्हा त्याला दृष्टी प्राप्त झाली. त्यात त्याच्या सत्याचाच प्रभाव होता. सत्याचेच यात सामर्थ्य होते. महाराज, सूतामध्ये जे म्हटले आहे की भौतिक दृष्टी एकदा नष्ट झाली आणि त्याचे कारण आणि किंवा आधार पूर्णतः नष्ट झाल्यामुळे कोणत्याही दिव्य दृष्टीचा लाभ होऊ शकत नाही. ते भावनामय दृष्टीसंबंधी केलेले कथन आहे. महाराज, आपण ही गोष्ट अशा रीतीने समजून घेतली पाहिजे. भन्ते नागसेन, आपण हा दुर्धर प्रश्न खरोखरच कौतुकास्पद रीतीने सोडविला आहे. भयंकर गुंतागुंतीची गाठ पण आपण फार हुशारीने ती उकलून दिली. विरुद्ध बाजूने बोलणाऱ्याच्याच तोंडावर चांगलीच चपराक मारली. याविषयी केलेला युक्तिवाद मी सहर्ष मान्य करतो. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.